नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. लवकरच एखादा चित्रपट ह्या घटनेवरती यावा आणि त्याच्या मागे इतका फुल फ्लेजेड ड्रामा असल्यामुळं प्रेक्षकांनी सुद्धा त्यात गुंतून राहावं अशी आज घटना मुंबईमध्ये घडली. दुर्दैवाने त्या घटनेमध्ये एकाचा एन्काउंटर झाला. त्याची काही खाजगी पत्र मी महाराष्ट्राला दाखवणार आहे आणि त्या पत्रातनं त्या व्यक्तीचं फ्रस्ट्रेशन लक्षात येईल आपल्याला. अर्थात एव्हाना तुमच्यापर्यंत हे कळलंच आहे की मुंबईमध्ये मुलाला ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटर झाला आहे. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. ऑडिशनच्या बहाण्यानं स्टुडिओमध्ये त्यानं मुलाला बोलवलं होतं. सध्या सगळीच्या सगळी सर्व मुलं सुरक्षित आहेत. मुंबईतल्या पवईमध्ये एका स्टुडिओमध्ये 20 मुलाला रोहितनं ओलीस ठेवलं होतं. रोहित आर्यानं हे कृती केल्यानंतर शेवटी पोलिसांनी एन्काउंटर त्याचा केला. छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे. सध्या त्याचा मृतदेह 7 हिल्स रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे. मुंबईतल्या पवई परिसरातल्या रा नावाच्या स्टुडिओमध्ये गुरुवारी म्हणजे आज दुपारी 1:45 यूट्यूबर रोहित आर्यानं 17 मुले, एक ज्येष्ठ नागरिक आणि एका नागरिकाला ओलीस ठेवलं होतं. पोलिसांनी विशेष कमांडोनी त्याला गोळ्या घालून सर्व ओलिसांना सुरक्षितपणे वाचवलं. या गोळीबारात आरोपी जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी ही कारवाई 1 तासभर केली. घटनास्थळाहून एअरगन, रसायनं जप्त करण्यात आलेली आहेत. तथापि आरोपी रोहितचा जो हेतू महाराष्ट्राला आत्ता कळला आहे तो हेतू आपली सगळी व्यवस्था ही हादरवणारा आहे. त्याच्यामध्ये आजी माजी मंत्र्यांबद्दलचे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे आणि आपण काय वागतो आहोत याच्याबद्दलचा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण आधी नीट हे समजून घेऊ. पोलिसांची जी ही एक तास कारवाई चालली, त्या कारवाईमध्ये असं झालं की पोलीस बाथरूमद्वारे ह्या ठिकाणी उतरले आणि त्यांनी 1:45च्या सुमाराला ते बाथरूममध्ये घुसले आणि 2 विशेष पथकं होती. त्यांना घटनास्थळी बोलवण्यात आलं होतं. स्पेशल टास्कनी मुलांना बंधक बनवणाऱ्या व्यक्तीशी प्राथमिक बोलणंसुद्धा केलं. यानंतर पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीच्या बाथरूममधून फोर्स एंट्री करून आतील एका नागरिकाच्या मदतीनं सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढलं आणि त्याच्यामध्ये रोहित आर्या मेला. आता ह्या रोहित आर्यानं जे काही काम केलं होतं त्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं होतं. माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घराच्या बाहेर तो उपोषणाला बसला होता, ज्याला त्याला फिट्स पण आले 15 दिवस. आणि कहाणी सुरू होते इथे. मी शिक्षण विभागातल्या अनेक लोकांशी बोललो. त्यानं केलेल्या कामाच्या गुणवत्तेचं मूल्यांकन, मूल्यमापन कुणी केलं असेल नसेल, व्हॅल्यू डोंट नो. ते किती दर्जेदार होतं, किती खराब होतं, किती बोगस होतं, पण त्याचं देणं राज्य सरकारकडं बाकी होतं. आणि त्यामुळं दीपक केसरकर, आता माझ्या हातात त्याची काही खाजगी पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो. दीपक केसरकरांनी त्याला वैयक्तिक स्वरूपाचे चेक पण दिले होते. माझी शाळा सुंदर शाळा योजनेत रोहित आर्य सहभागी होता. रोहित आर्याला स्वतः केसरकर म्हणतात की चेकनं मी त्याला पैसे दिलेले आहेत. इतकंच नाही तर PLS प्रकल्पामध्येही रोहित आर्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलेलं होतं, अशी सगळी माहिती आहे. आता मी प्रकरण तुम्हाला सांगतो आणि त्याची जी खाजगी काही पत्रं आहेत त्या पत्रातनं माझ्या असं लक्षात येत आहे की या प्रकरणामध्ये एक व्यक्ती पूर्णपणे फ्रस्ट्रेट झालेला आहे आपल्या व्यवस्थेमुळं. आता त्या पत्रातले तपशील तुम्हाला वाचून दाखवले की मग हे सगळं प्रकरण आपल्या लक्षात येतं. रोहित आर्या लिहितो आहे, त्याचं खाजगी पत्र माझ्या हातात आहे. ते 2013 पासून प्रोजेक्ट लेट्स चेंज, ज्याला तो PLC म्हणतोय, तो मी करतोय. महाराष्ट्राचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 केला होता. 2020-22ला PLCच्या स्वच्छता मॉनिटरिंग टप्प्याची संकल्पना केली. सोशल एंटरप्रेन्योर असल्याने स्वखर्चावरती 5000+ शाळांमध्ये हे अभियान राबवून त्याचे परिणाम मी सिद्ध केले होते. 2023-24 माझ्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये सर्वाधिक गुणाचं महत्त्व दिलं. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी PLC स्वच्छता मॉनिटर अभियान लोकार्पण केलं. म्हणजे काय तर या योजनेमध्ये 2 मुख्यमंत्र्यांनी त्याचं काम प्रत्यक्षात बघितलेलं होतं आणि त्यांनी एकाने तर त्यांचं लोकार्पणच केलं होतं. आता पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आणि त्या वाक्याची उत्तरं दीपक केसरकर आणि विद्यमान शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी द्यावी लागतील. संकल्पना माझी, प्रभावी आहे संकल्पना सिद्ध करण्यासाठी गुंतवणूक माझी, अभियानाचं नाव माझं,
प्रस्ताव माझा, अंमलबजावणीसाठी कष्ट माझे, परंतु पैसे भलत्यालाच, हे त्यांनी पत्रात लिहिले. याचा अर्थ काय? तर सगळी संकल्पना, सगळं कष्ट, सगळे पैसे, अभियान हे सगळं माझं आहे आणि तुम्ही त्याच्या बदल्यात पैसे कोणाला दिलेत आणि इथे खरं गौडबंगाल आहे. खरोखर जर असं झालं असेल तर ते त्याचं फ्रस्ट्रेशन आहे. ते जे 2 कोटी रुपयाची थकलेल्या रकमेची तो मागणी करतोय तो इथे त्याचं गौडबंगाल, की हे पैसे घेतलेले लोक कोण, की ज्या लोकांकडे ते पैसे गेले असा त्याचा आरोप आहे आणि त्याच्यातनं हे सगळं प्रकरण घडलं. पुढचं त्याचं वाक्य आहे, गडबड पॉइंट आउट केल्यावर, मी हे सगळं दाखवल्यावर काम करत असतानाच मध्येच जाणून गोंधळ केले गेले, मध्येच जाणून बुजून गोंधळ केले गेले. आणि पुढचं त्याचं वाक्य असं आहे, 2024-25ला प्रस्ताव दिला असूनही मला संपर्क न करता माझ्या स्वच्छता मॉनिटर अभियानाला परस्पर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 2024-25मध्ये सामील केलं. न्याय मिळण्यासाठी तब्बल 3 महिने उपोषण झाल्यावर साधारण केवळ 25% पेमेंट वैयक्तिक चेकद्वारे मंत्री महोदयांनी दिले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे दीपक केसरकर म्हणतात की मी मदत केली वगैरे, असं नाही आहे. उपोषण केलं 15-16 दिवस, त्यानंतर मग पर्सनल चेकद्वारे ते पैसे दिले. आणि म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो की आधी जो आर्या म्हणतोय की माझे पैसे इतरांनाच कोणाला तर दिले, तर ते इतरांना पैसे का दिले गेले, कोण होते ते लोक? प्रधान सचिव माननीय मंत्री दादाजी भुसे यांना भेटण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ झाले. आता इथे दुसऱ्या शिक्षण मंत्र्याचा मुद्दा आहे. दुसऱ्या शिक्षण मंत्र्यांनी अजिबात त्यांना लक्ष दिलं नाही, कारण आधीच्या शिक्षण मंत्र्याच्या काळातला कोणताच व्यवहार आता पूर्ण करायचा नाही असं आत्ताच्या शिक्षण मंत्र्याचं धोरण आहे असं म्हणतात. म्हणजे शालेय पोषण आहाराचे पैसे मधल्या आचारसंहितेच्या काळामध्ये सरकार बदललं, मंत्री महोदय दुसरे आले, त्यानंतर किती काळ शालेय पोषण आहाराचे पैसे निघालेले नव्हते याचा जर शोध घेतला तर मंत्रालयामध्ये काय कारभार चाललाय त्याचा अंदाज येतो. किंवा अलीकडच्या काही शिक्षण विभागातल्या बदल्यांची जी कुजबूज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ज्याच्यामध्ये लाखाची आणि कोट्यावधीची जी उड्डाणं आहेत तेही आपल्या लक्षात येतात. पण असो, न्याय मिळण्यासाठी मला तब्बल 3 महिने उपोषण झाल्यावर साधारणतः केवळ 25% पेमेंट वैयक्तिक चेक्सद्वारे मंत्री महोदयाने केले. बाकी पेमेंट पुढील 3 वर्ष PLC स्वच्छता मॉनिटर प्रस्तावाला मान्यतेसोबत देण्याचं आश्वासन मंत्री महोदयाने दिलं. नंतर मंत्रीच गेले. न्याय मिळण्यासाठी पुन्हा उपोषणखेरीज गत्यंतर दिसत नाही. प्लीज सपोर्ट पोस्ट वेन विल स्वच्छ मॉनिटर गेट जस्टिस. त्याला न्याय हवा आहे. 2023 पासून हे ते पत्र जे मी आता तुम्हाला वाचून दाखवलं, ह्या पत्राचे सगळे तपशील महाराष्ट्राला पहिल्यांदा आता माझ्याकडनं कळलेले आहेत. आणि तुमच्या लक्षात येईल, हंगर स्ट्राईक अगेन, नेव्हर एंडिंग इन्सल्ट अँड जस्टिस, नेव्हर एंडिंग इन्सल्ट अँड जस्टिस हे वाक्य आहे. न संपणारा सारखा अपमान, पुन्हा पुन्हा अन्याय, आणि म्हणून हे मी करतोय. मला असं वाटतं की हे प्रकरण जेवढं सहज दिसते तसं ते नाही आहे. त्या प्रकरणात अनेक गुंतागुंत. असं म्हणतात की दीपक केसरकरांच्या बंगल्याच्या बाहेर किंवा त्यांच्या केबिनच्या बाहेर हा आर्या 5-5, 6-6 तास बसायचा. तो का बसत होता? तो खरोखर विम्झिकल होता का? आणि तो जर विम्झिकल होता तर मग सरकारनं त्याच्या प्रस्तावाला का मान्यता दिली? माननीय पंतप्रधानांनी गुजरातमध्ये त्यानं केलेल्या कामाचं इतकं कौतुक का केलं? आणि जर ते इतकं निस्पृह आणि चांगलं काम होतं तर ते महाराष्ट्रात कंटिन्यू का नाही झालं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये 2 शिक्षण मंत्र्यांनी नेमकी भूमिका काय बजावली? आत्ताचे शिक्षण मंत्री याच्यापासून स्वतःला दूर ठेवू इच्छित असले तरी माझ्या मते सारखा अपमान, सततची बोचणी हे जे शब्द आहेत, आणि माझे पैसे इतरांना कोणाला तर दिले, माझं कामं इतरांना कोणाला तर दिलं, त्याच्यामध्ये आजच्या घटनेचं सार आहे. त्यांनी खरोखरच मुलांचं असं काही बरं वाईट केलं असतं का? जो मनुष्य शालेय शिक्षणामध्ये काम करतोय, माहीत नाही. त्याची मानसिक स्थिती काय होती माहीत नाही आहे. पण जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या अलीकडच्या अधोगतीच्या प्रवासामधला आणखीन एक नवा अध्याय. थांबूया.